सुप्रभात मित्रांनो, कसे आहात सगळे। आज आमची कामं लवकर उरकली आहेत म्हणून थोडा मनूसोबत टाईमपास करते। आणि माझ्या बॅगवर बघा कशी तिला झोप आलेली, तर बॅगवर बसूनच थोडासा म्हणजे झोपायचं नाटक करते, पण मी तिला झोपूनच दिलं नाही। आणि नंतर मग थोडं परत झोपायचा प्रयत्न करत होते, तिला मी म्हणजे असा त्रास दिला आहे ना, इतका वैतागली बिचारी ती। बघा कशी बसली शांत अशी, आणि मी तिला हात लावायला गेले तर मस्ती करते। खूप छान आहे बिचारी, दिवसभर अशीच असते, इकडे तिकडे इकडे तिकडे। तुम्ही बघा कशी मस्ती करते। तिच्यासोबत मस्ती करून झाली, आता निघाली ऑफिसला। तिच्यासोबत मस्ती करता करता टाईम कसा गेला कळलंच नाही, आणि मग नंतर घाईमध्ये निघत पटापट गेली। नशीब माझी बस आली नव्हती, बस थोडीशी लेट होती। आणि आज मेन म्हणजे बसला म्हणजे जेवढी गर्दी पाहिजे होती तेवढी नव्हती, म्हणजे थोडी खालीच होती। म्हणजे डेली कसं बसायला भेटत नाही, आज बसायला भेटलं तर व्हिडिओ काढली। कशी आहे सांगा तुम्ही। आणि आज स्टेशनला पण एवढी म्हणजे आपल्या कल्याण साईडला जायला गर्दी नव्हती, म्हणजे काल तर खूपच रश होती। आणि आज ट्रेन पण म्हणजे खालीच होते आपल्या ठाणा कल्याण साईडला जाण्याचं, त्यामुळे मला पटकन भेटली। आणि मग स्टेशनवरून उतरून आपल्या डेलीचं रुटीन जे आहे ते चालत जायचं, बस स्टँडला उभं राहायचं। बस आली की मग काय बसमध्ये, आज बसला पण मला म्हणजे जास्त वेळ थांबायला नाही लागलं, नाहीतर रोज कसं 9:15ला पोचते आणि 9:30 वाजेपर्यंत बसची वाटच बघत बसते। आज गेली 1 मिनिटातच बस आली। बसची लाईन पण जास्त नव्हती, नाही तर रोज मंदिरापर्यंत असते, आज इतकी पण नव्हती। ऑफिसच्या इथे आलं, पटकन आलं ऑफिसच्या इथे, तिथे अनिरुद्ध भेटला आम्हाला। आणि मग काय टाईमपास करत चाललो आहे ऑफिस। मग ऑफिसला आल्यावर आपलं PC ऑन सगळं, मग थोडंसं इकडे तिकडे टाईमपास म्हणजे थोडंसं ऑन वगैरे करायचं, थोडं तयार व्हायचं। हे बघा मॅडम आल्या नुसतं तिला खाणं, तब्येत तर वाढत नाही पण खायला इतकं पाहिजे बघा। आल्या पूजा भूक लागली। आणि या स्पेशल काय पावभाजी आणलेली, पावभाजी आणि मी चहासोबत हे बिस्किट मोनॅको आणि बॉर्बन। तुम्हाला पण आवडत असेल ना मोनॅको आणि बॉर्बन। नाश्ता वगैरे झाला दुपारचं, मग लंच हाला नुसतं बाहेर तुझ्या बाहेर बोलली, काळ नाही बोलली डब्बाच। आता थोड्याच दिवसात आपल्या इकडे बाप्पा येतील, आणि बाप्पाचं म्हणजे आगमनाची तयारी पण बघा किती छान। आपण वर्ल्ड कप जिंकलेला त्याचं डेकोरेशन केलं आहे इथे मुलुंडला। तुम्ही जर गणपती आपले बसतील तेव्हा एकदा नक्की पाहायला या इथे मुलुंड वेस्टला। खूप भारी असं आपण जो वर्ल्ड कप जिंकलेला त्याचं डेकोरेशन केलं आहे। चला आजचा दिवस संपला, आता पुन्हा आपण उद्या भेटूया। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा कशी व्हिडिओ आहे, कसं बनवते। आणि आपल्या कल्याण साईडला जायला बघा किती गर्दी असते। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की